आधीच्या लेक्चरमध्ये आपण किर्चॉफ्स करंट लॉ बघितला आहे. म्हणजे आपण आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ बघतोय. किर्चॉफ्स लॉ हा कशासाठी आपण यूज करतोय, तर जर कॉम्प्लिकेटेड सर्किट्स असतील, नंबर ऑफ सेल्स, नंबर ऑफ रेजिस्टन्सेस हे जर एका सर्किटमध्ये असतील तर प्रत्येक रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. यासाठी आपण दोन लॉ यूज करतो, किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. मग याच्यामध्ये स्टेट अँड एक्सप्लेन किर्चॉफ्स लॉज इन इलेक्ट्रिसिटी असा प्रश्न असेल तेव्हा तुम्हाला स्टेटमेंट, साइन कन्व्हेन्शन आणि एक एक्झाम्पल हे तुम्हाला घ्यावं लागतं. मग तसं आपण आता याच्या आधी बघितलं आहे किर्चॉफ्स करंट लॉ. आज आपण आता बघतोय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. व्होल्टेज म्हटलं की दोन गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजे, एक पोटेन्शियल डिफरन्स आणि तुमचं काय आहे व्होल्टेज. ह्या दोन गोष्टी, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक तुमचा पोटेन्शियल डिफरन्स आणि दुसरा येतो तो EMF. दोन्हीचं युनिट हे तुमचं काय येतं, सेम येतं. EMF म्हणजे एनर्जी युज्ड टू सर्क्युलेट युनिट पॉझिटिव्ह चार्ज वन्स अराउंड अ सर्किट. तो आपण EMF बघतो, म्हणजे E1 E2 वगैरे म्हणणार आपण त्याला. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. हे दोन्ही म्हणजे काय येतं त्या सर्किटमध्ये प्रोड्यूस होणारं व्होल्टेज. मग आपण व्होल्टेज लॉचं स्टेटमेंट आपण सांगतोय, द अल्जेब्रिक सम ऑफ म्हणजे लिहिते आपण बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस, algebraic sum of potential differences plus algebraic sum of EMFs म्हणजे electromotive force EMFs in that closed loop is equal to the zero. Algebraic sum of potential differences म्हणजे V is equal to IR. Algebraic sum of EMFs म्हणजे summation of E. यांची बेरीज दोघांची येते. अल्जेब्रिक सम म्हणजे समेशन तुम्ही यूज करताय, साइन दोघांमध्ये बेरीज करताय आणि त्यांची बेरीज तुमची काय आहे 0. म्हणजेच मॅथमॅटिकली समेशन IR प्लस समेशन E इक्वल टू 0. समेशन म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ EMFs, अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे V इज इक्वल टू IR. यांच्या दोघांची प्लस म्हणजे बेरीज करता इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये प्रत्येक ब्रांच मध्ये नंबर ऑफ सेल्स जर सर्किटमध्ये यूज केले असतील तर तुम्हाला प्रत्येक सेलमधून जो करंट तुमचा बाहेर पडतो तो करंट तुम्हाला शोधायचा आहे. यासाठी याचं पहिल्यांदा घेतो आपण साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन म्हणजेच EMF पॉझिटिव्ह केव्हा घेणार आणि EMF निगेटिव्ह केव्हा घेणार आणि IR हा पॉझिटिव्ह केव्हा घेणार आणि IR हा निगेटिव्ह केव्हा घेणार, याच्यासाठी आपल्याला साइन कन्व्हेन्शन बघायचं आहे. यासाठी पहिली गोष्ट प्लस इथं अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इन दॅट क्लोज्ड लूप. त्या क्लोज्ड लूपमध्ये करंट आणि रेजिस्टन्स यांचा गुणाकार म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. अल्जेब्रिक सम ऑफ EMF त्या लूपमध्ये येणाऱ्या EMF यांची बेरीज इज इक्वल टू काय येतो तुमचा 0. आणि अतिशय महत्त्वाचं की क्लोज्ड लूप म्हणून मी इथं साइड बाय साइड एक टेक्स्टबुकमध्ये तुमचं सॉल्व्ड एक्झाम्पल पण आहे, टेक्स्टबुकमध्ये हे सॉल्व्ड एक्झाम्पल पण आहे आणि याच्यासाठी एक एक्झाम्पल असं दोन्हीही मी बोर्डवर इथं घेतलेलं आहे. आता इथं काय केलंय, दोन EMFs आहेत म्हणजे दोन सेल्स आहेत E1 आणि E2. याचा EMF 7 व्होल्ट आहे, याचा EMF 13 व्होल्ट आहे. इथं रेजिस्टन्स 12 ओहम आहे, याचा रेजिस्टन्स इथं 1 ओहम आहे, याचा इंटरनल रेजिस्टन्स इथं 2 ओहम आहे. या सेलमधून करंट फ्लो होणारा I1, या सेलमधून करंट फ्लो होणारा आहे तो I2. आता किर्चॉफ्स करंट लॉचा जर तुम्ही यूज केला इथं तर इथून येणारा करंट I1, इथून येणारा I2, इथं तुमचं जंक्शन तयार होतं. जंक्शनकडे येणारे करंट पॉझिटिव्ह, जंक्शनमधून बाहेर पडणारे करंट निगेटिव्ह.
मग जंक्शनकडे हा I1 येतोय, हा I2 येतोय, इथून जाणारा करंट I1 प्लस I2 हे अतिशय महत्त्वाचं. करंट बघा जंक्शनकडे येणार आहे आणि जंक्शनमधून बाहेर पडणार आहे. मग जंक्शनकडे येणारा I1 इथं I2 दोघांची बेरीज टोटल जाणारा करंट हा तुमचा काय येतो I1 प्लस I2 हा झाला तुमचा किर्चॉफ्स करंट लॉ प्रमाणे प्रत्येक ब्रांच मधला करंट आम्ही शोधला. प्रत्येक ब्रांच म्हणजे एक AB ही E1 सेलची ब्रांच आहे, E2 सेलची आणि इथे एक्सटर्नल रेझिस्टन्स ही ब्रांच. तिन्ही मधला करंट यातला I1 आहे, यातला I2 आणि टोटल I1 प्लस I2 हे तिन्ही करंट्स तुम्हाला शोधायचे. मग यासाठी साइन कन्व्हेन्शन पहिल्यांदा आपण काय करणार आहे साइन कन्व्हेन्शन मध्ये पहिल्यांदा तुम्ही कोणतीही त्या सर्किट मधली क्लोज्ड लूप तुम्ही चॉईस करणार आहे. आता या सर्किट मध्ये तुमच्या लूप मीन्स जिथं तुम्ही स्टार्ट करता तिथंच एंड परत करता याला तुम्ही म्हणता लूप. आता इथे ए पासून जर स्टार्ट करत असो तर ए बी सी डी आणि सी ए अशी आपण पहिली लूप आपण चॉईस करू शकतो. ए बी सी डी सी आणि ए ही एक लूप होऊ शकते. दुसरी लूप घेतली एक्सटर्नल कंप्लीट ए बी डी एफ ई सी ए ही पुढची लूप होऊ शकते. थर्ड लूप बघताय तर सी डी एफ ई आणि सी किंवा अशी घेतली तरी चालेल. अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज कशी तुम्ही लूप चॉईस करू शकता. शक्यतो लूप चॉईस करताना करंटच्या दिशेने केली तर व्हेरी गुड. मग आपण आता लूप घेतोय आणि लूपनुसार तुम्ही काय करणार आहे मग तुमचा EMF आणि तुमचा त्या लूपमध्ये येणार आहे करंट आणि रेझिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन हे दोन्ही आपण बघणार. आता पहिल्यांदा इन लूप बघा. आता लूप मध्ये तुम्ही कसं जाताय बघा. इन लूप वी मूव फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल. आता निगेटिव्ह कडून पोहोचला कुठं तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे तुम्ही पोहोचत असाल. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल देन EMF taken as positive otherwise it is negative. जर कसं जाता यावर ठरतं. आता मी इकडे साइड बाय साइड लूप पण घेते तिथं लगेच तुम्ही EMF चॉईस करूया. इन लूप ए बी डी सी ए. आता बघा कसं चाललंय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल EMF पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोहोचला तुम्ही कुठे पोहोचता बघा. पोहोचलेलं टर्मिनल तुम्ही EMFचं घेणार आहे. आता इकडे या लूप मध्ये गेला तर इकडून येत आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोहोचताय तर तुमचा येणार कसा EMF हा निगेटिव्ह येणार. परत लूप मध्ये ए बी डी सी ए. आता इकडून निगेटिव्ह टू कुठं रीच झालाय ते बघा प्लस E2 पॉझिटिव्ह कडे जात आहे म्हणून प्लस E2. आता E1 इथंच तुम्ही व्हॅल्यू का आता तुम्हाला जेव्हा एक्झाम्पल घ्यायचंय कोणाच्या खाली तुमचा जो लॉच्या खालती एक्झाम्पल तुम्ही घेणार आहात तर तुम्हाला व्हॅल्यूची काही गरज नाही डायरेक्ट येणार तर E1 E2. आता हे एक्झाम्पल पण मी घेतले आणि याचं म्हणजे बोर्ड बुकमध्ये सोडवलेला प्रॉब्लेम पण घेतली त्यामुळे इथं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. E1 इथं दिले आहे तुम्हाला 7 म्हणून -7 प्लस E2 आहे 13 म्हणून तुमची व्हॅल्यू येते 4. लक्षात ठेवा 13 - 7 करा काय येणार 13 - 7 तुमचं येणार आहे 6 आहे तुमचं समेशन E तुम्हाला मिळालं. आता येणार आहे समेशन IR. आता समेशन IR साठी रूल काय बघा. तुम्ही जर करंटच्या दिशेने लूप असेल इफ द लूप इज ट्रेस्ड इन द डायरेक्शन ऑफ करंट then IR taken as a negative otherwise it is a positive. मग जर लूपच्या दिशेने करंट असेल इन म्हणजे इफ लूप इज ट्रेस्ड ट्रायव्हर्सेस असा शब्द वापरतात. लूप इज ट्रेस्ड इन द डायरेक्शन ऑफ करंट that is the direction of current and loop is the same direction of current then IR taken as negative. IR हा तुम्ही निगेटिव्ह
otherwise it is taken as positive. taken as positive म्हणजे लक्षात कसं ठेवायचं बघा. शॉर्ट करंटची डायरेक्शन अशीच तुमच्या म्हणजे तुम्ही मूव्ह होता ती लूप हे जर दोन्ही असेल तर तुमचा IR हा निगेटिव्ह घेता. If direction of current is in forward, if it is in a loop is in backward direction, then IR is taken as positive. हे इतकं लक्षात ठेवायचं. आता करंटची डायरेक्शन लूपची डायरेक्शन सेम असेल तर IR हा निगेटिव्ह घ्या. If the direction of current and direction of loops are in opposite direction, they both are in opposite direction, then IR taken as a negative. आता बघा आपण A to B चालतोय मात्र करंट या बाजूला म्हणजे आपली लूप ची डायरेक्शन अशी आहे आणि करंटची डायरेक्शन अपोजिट आहे तर तुमचा IR निगेटिव्ह येणार आहे. म्हणून लूपची डायरेक्शन अशी करंटची डायरेक्शन अशी इथला करंट तुमचा I1 आहे इथला रेजिस्टन्स 1 आहे म्हणून इथलं तुमची व्हॅल्यू 1 × I1. दोन्हीची डायरेक्शन अपोजिट आहे तर तुमचं काय येणार अपोजिट डायरेक्शनला प्लस येतं म्हणून +1 × I1. आता इकडे चला D to C चाललाय लूपची डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम आहे तर तुमचा IR हा तुमचा निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय काय येतो तुमचा रेजिस्टन्स 2 तर करंट कोण येतो तुमचा I2. आता या लूप मध्ये करंट आणि रेजिस्टन्स तुमचे संपलेले आहे. म्हणजेच काय करणार I1 - 2I2. देन बाय KVL लॉ नुसार एक इक्वॅलिटी तुम्हाला मिळते समेशन E + समेशन IR = 0. समेशन E is 6, समेशन IR is I1 - 2I2 = 6. गिव नंबर 1. एक्झाम्पल पण घेतली आणि तुमचा लॉ पण घेतली. ही एक लूप आहे. आता जर दुसरी लूप तुम्हाला घ्यायची आहे तर कोणती लूप तुम्ही चॉईस करू शकता. सगळ्यात मोठी लूप घेतली तरी चालेल. सेकंड लूप आपण घेऊया ज्या लूप मध्ये येणारे आपल्याला समेशन E आणि समेशन IR आपल्याला शोधायचे. आता लूप आपण सेकंड चॉईस करूया. इन लूप C D F E and C क्लोज करा. तिथून स्टार्ट तिथं एंड करा. C पासून D कडे आपण चाललोय. करंट या बाजूला आहे दोन्हीची डायरेक्शन अपोजिट आहे. समेशन E इथं तर डायरेक्ट घेतलं तरी चालेल. हा लॉ दरवेळी लिहायला लागत नाही किंवा हे दोन्ही लिहायला लागत नाही. हे तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगते. इन लूप मध्ये आधी EMF घ्या. काय झालं असं चाललंय पोहोचला तुम्ही मायनस कडे म्हणून -E1. परत बघा इकडे येऊन लूप CD मध्ये घेते खालची लूप घेते -E2 येणार आहे -E2. त्यानंतर इकडे जावा कुठेही E नाही म्हणजे एकच E2 तुम्हाला मिळाला. इकडे घेताय IR घेताय आपण असं चाललोय लूपची डायरेक्शन C to D आहे नंतर करंटची डायरेक्शन D to C आहे म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह येणार आहे म्हणून काय देता +2 करंट आहे तुमचा I2 म्हणून I2. खाली आला करंट आहे I1 + R2 आपण F to E चाललोय डायरेक्शन ऑफ करंट E to F आहे पॉझिटिव्ह येणार +12 I1 + I2 = 0. -E2 मीन्स E2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 13 + 2I2 + 12I1 + 12I2 = 0. 12I1 + 14I2 = 13. गिव नंबर 2. बघा दोन इक्वेशन्स तुम्हाला आता मिळालेले आहेत. आता या दोन इक्वेशन वरून सॉल्व करून तुम्हाला काय मिळतं करंटच्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात आणि त्या करंटच्या व्हॅल्यू शोधणं हाच आपला प्रॉब्लेम आहे. तर आता दोन्ही सॉल्व करण्यासाठी सॉल्व करता येतात. इक्वेशन 1 ला लिखाण करून घ्यायचं छानपैकी सायमल्टेनियस इक्वेशन आहे. इक्वेशन 1 ला 7 नी मल्टिप्लाय करा आणि ऍड करा. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 7 and adding in इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये तुम्ही काय करा ऍड करा वी गेट. मग आपण इक्वेशन आहे 12I1
प्लस 14i2 इज इक्वल टू 13. 7 ने मल्टीप्लाय करा. 7i1 मायनस 14i2 इज इक्वल टू 42. दोन्ही ॲड करताय. 14i2 कॅन्सल. 12 प्लस 7 19i1 इज इक्वल टू 55. i1 इज इक्वल टू 55 डिवाइडेड बाय 19 एम्पियर. आता तुम्ही कोणत्याही दोन्हीपैकी एका इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तुम्हाला काय मिळेल सांगा. i2 मिळेल फ्रॉम 1 और फ्रॉम 2. यामध्ये व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करा. फ्रॉम 2 घेऊया. फ्रॉम 2 12i1 मीन्स 55 डिवाइडेड बाय 19 प्लस 14i2 इज इक्वल टू 13. 14i2 इज इक्वल टू 13 मायनस 12 मल्टीप्लाय बाय 55 डिवाइडेड बाय 19. काय आहे ते कॅल्क्युलेशन करू शकता. याला मल्टीप्लाय करा. याला मल्टीप्लाय करा. 14 इकडे डिवाइड करा. 13 मल्टीप्लाय बाय 19. 12 मल्टीप्लाय बाय 55 डिवाइड बाय 19 मल्टीप्लाय बाय 45. एवढं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला काय मिळतं. करंट हा तुमचा काय होतो. i2 मिळतो. म्हणजे प्रत्येक ब्रँचमधला तुम्हाला करंट मिळून जातो. पाहिजे तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला काय मिळतो सांगा. i2 मिळतो. मला प्रत्येक ब्रँचमधला करंट तुम्हाला मिळतो. पाहिजे तर अजून एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी लूप दाखवते. हे तुमच्या सॉलिड एक्झाम्पल तुमच्या बुकमधलं आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघू शकता. कॅल्क्युलेशन पार्ट हा तुमचा आहे. त्याप्रमाणे अजून एक एक्झाम्पल घेते आणि तुम्हाला हा लॉ परत एकदा सांगते. साइन कन्व्हेन्शन म्हणजे या लॉमध्ये काय महत्त्वाचं आहे. साइन कन्व्हेन्शन स्टेटमेंट एकदम सोपं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर काही कमेंट्स असतील तरीही तुम्ही सांगू शकता. आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा.